वन्दामि चेतियं सब्बं सब्बट्ठाने सुपतिष्ठितं साररिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्य मूले निसिन्नोव सब्बारे विजयं अक्का पत्तो सब्बन्युतं सत्था वंदे तं बोधिपादपं। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक बुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्या वाट्याला हे एवढे मोठे वैभव आले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या मंगलमय दिनी धम्मविनय बौद्ध सेवा समिती शिवनी या ठिकाणी माता रमाई जयंती निमित्त 10 दिवसीय भव्य श्रामणेर शिबिर व धम्म परिषदेचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे। तीर्थक्षेत्र विनयभूमी शिवणी तालुका जिल्हा अकोला फुले शाहू आंबेडकर नगर शिवणी अकोला या ठिकाणी हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा धम्म संस्काराचा कार्यक्रम बोधिसत्व बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला कार्यक्रम सतत 10 दिवस चालणार आहे। तेव्हा या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक उद्घाटक तथा उपाध्याय पूजनीय भिक्खू बुद्धपालजी महाथेरो कुरणखेड अकोला संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ ज्यांनी आतापर्यंत श्रामणेर संघाला तथा उपासक उपासिकांना मार्गदर्शन केले आता ज्यांनी आपल्याला सुंदर अशी धम्मदेशना देऊन उपकृत केले असे आमचे धम्मबंधू प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय धम्मबोधीजी थेरो तद्वतच ज्यांनी सर्वप्रथम आपणास धम्मदेशना दिली आहे असे पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो आणि आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो आम्हाला जरा उशीर झाला परंतु आपण एका ध्येयाने उद्देशाने इथे आलात। हे 10 दिवस संपून जातील आणि वर्षभर आणि वर्षानुवर्ष आपल्याला झोपायचं आहे। जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत जेवण करायचे आहेत भाकरी खायची आहेत पण भगवान बुद्ध म्हणाले आला देह वाया नाही गेला पाहिजे। खाण्यासाठी जगणारी आणि जगण्यासाठी खाणारी माणसं जगली काय आणि मेली काय त्याचा काही उपयोग होत नाही। झोपेला महत्त्व देणारी माणसे भाकरीला महत्त्व देणारी माणसे
आणि नको त्या गोष्टींना महत्त्व देणारी माणसे जगली काय आणि मेली काय त्याचा कुणालाही काही उपयोग होत नाही। परंतु जी माणसं जिद्दीने, चिकाटीने, श्रद्धेने, कष्टाने आपल्या मनाला निर्मळ ठेवण्याचा प्रयत्न करतात, धार्मिकता जपण्याचा प्रयत्न करतात, त्रिरत्नांवरती आपली श्रद्धा असलेली वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतात, ज्यांनी आपल्यावरती अनंत उपकार केले त्या महामानवांच्या उपकारातून त्यांच्या प्रती ऋणानुबंध जपण्याचा किंवा त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सातत्याने प्रयत्न करतात, ज्यांनी समाजसेवेचा, धम्मसेवेचा विडा उचललेला असतो, असे मात्र जे लोक असतात, जे अनेकांना प्रेरणा देतात, अनेकांच्या जीवनाला दिशा देण्याचं काम करतात, दिशादर्शक ठरतात, अशी माणसं मात्र जर लवकर गेली तर हळहळ व्यक्त करणारी माणसं असंख्य असतात। आणि त्यामुळे जरी आम्हाला उशीर झालेला असेल तरी मला वाटतं 16 तारखेपर्यंत म्हणजे अजून 2 दिवसांपर्यंत आपल्याला इथे असं बसून राहणे आहे जास्त वेळ। नंतर मग घरातली लोक जा जरी म्हणाली बाहेर कुठेतरी जाऊन या, तरी सुद्धा तुम्ही जायला तयार होणार नाही। तेच घर, तीच माणसे आणि तेच वातावरण असतं। हे जे धम्ममय वातावरण निर्माण केलं आहे हे मात्र पुन्हा पुन्हा आपल्याला मिळत नाही। भगवान बुद्ध म्हणाले या जीवनाचं सोनं करता आलं पाहिजे आपल्याला, त्यासाठी चांगले सहवास आणि चांगले संस्कार आपल्याला सांभाळता आले पाहिजे। प्रथमतः मी या सर्व श्रामणेरांचं अभिनंदन करेल, त्यांच्यासाठी त्रिवार साधुवाद करेल की त्यांना त्यांच्या मायबापाला सद्बुद्धी सुचली आणि त्यांनी 10 दिवसांसाठी हे काशाय वस्त्र, ज्याला एका अर्थाने अर्हत्वाची ध्वजा म्हणतात, ते आपल्या अंगावरती परिधान केला आणि बुद्ध पुत्र बनण्याचा एक सन्मान, बहुमान त्यांनी 10 दिवसांसाठी का होईना तो प्राप्त करून घेतलेला आहे। भगवान म्हणतात अनेक लोक इथे जन्मास येतात, अनेक लोक या पृथ्वी तलावरती जन्मास येतात, पण सर्वच लोक बुद्ध पुत्र बनतात असं नाही आहे। फार क्वचित अशी लोक आहेत की ज्यांना बुद्ध पुत्र बनण्याचा बहुमान, सन्मान प्राप्त होतो। आम्ही पाहतोय अनेक वर्षांपासून या भिक्खू जीवनामध्ये अनेक मुलं, अनेक लोक येतात जातात, कुणाला सहन होते, कुणाला सहन होत नाही, कुणाला पचनी पडते, कुणाला पचनी पडत नाही। एकदा कधी काशाय वस्त्र अंगावरती घेतलं तर शेवटपर्यंत त्याला टिकवणे हे मोठं कठीण आहे। तसं तर 10 दिवसांसाठी सुद्धा काशाय वस्त्रधारी बनणे हे सुद्धा मोठं कठीण आहे। आणि त्यामुळे मी या सर्व श्रामणेरांचं अभिनंदन करतो आहे आणि जे यांना मार्गदर्शन करतायत असे आमचे पूजनीय भिक्खू, त्यांचंही मी अभिनंदन करतो। ज्या आई वडिलांची ही मुलं असतील त्यांचंही मी अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो आणि सर्व संयोजक पदाधिकाऱ्यांचंही मी अभिनंदन करेल की त्यांनी 12 वर्षांपासून मला वाटतं सातत्याने हा स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम हाती घेतलेला आहे। ही एक पुण्यभूमी आहे, मला वाटतं तीर्थक्षेत्र विनयभूमी म्हणून ह्याचं नाव आपण ठेवलं आहे। तेव्हा भगवान म्हणतात संस्काराने आणि सहवासाने माणसं चांगली किंवा वाईट होत असतात। तुम्हाला माहिती आहे आपण सुज्ञ आहात, 2 प्रकारचे सिंह असतात। एक सिंह सर्कसीतला असतो आणि एक सिंह जंगलातला असतो। सिंह सिंहच असतात, पण जंगलातल्या सिंहामध्ये आणि सर्कसीतील सिंहामध्ये जमीन आसमानचा फरक असतो, बरोबर आहे। कुत्रा कुत्राच असतो, पण मोकाट कुत्रा वेगळा असतो आणि पाळलेला कुत्रा वेगळा असतो।
त्यांच्या स्वभावांमध्ये फरक असतो. सर्कसीतील सिंह त्याला माणसं बस म्हणाले तर तो बसू शकतो. त्याला त्याच्या मास्टरने उठायला सांगितलं तर तो उठू शकतो. त्या सर्कसीतील सिंहाला त्याच्या मास्टरने उडी मारायला, जंप मारायला सांगितली तर तो जंप मारतो. पण जंगलातल्या सिंहाच्या समोर सुद्धा तो सर्कसीवाला माणूस, मास्टर उभं नाही राहू शकत. कारण जंगली जंगली आहे आणि माणसाळलेला माणसाळलेला. इथे काही सदाचारी लोक असतात तर काही दुराचारी लोक असतात. काही लोक सिलवान असतात आणि काही लोक असिलवान असतात. जी चांगली लोक असतात, सिलवान लोक असतात, ध्यानी लोक असतात, ती स्वतःसह इतरांचंही भलं करू शकतात. पण जे लोक दुराचारी असतात ते इतरांचंही भलं करू शकत नाहीत आणि स्वतःचंही भलं करू शकत नाहीत. स्वतःच्या जीवनामधून उद्ध्वस्त होणाऱ्या माणसांची संख्या इथे खूप मोठ्या प्रमाणात आहे. आत्महत्या करणाऱ्या माणसांची संख्या इथे प्रचंड प्रमाणात आहे. मुलांना मारणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. घरच्या लोकांना त्रास देणाऱ्या माणसांची संख्या इथे प्रचंड प्रमाणात आहे. परंतु आपल्या घराचं, आपलं स्वतःचं भलं करून अनेकांचं भलं करणाऱ्या लोकांची इथे फार कमी संख्या आहे. म्हणून भगवान म्हणतात संस्काराने माणसं घडतात, सहवासाने माणसं घडतात. म्हणून तुम्हाला मी हे सिंहाचं उदाहरण सांगितलं आहे की सिंह माणसांमध्ये जर राहिला तर तो माणसाळून जातो, तो माणसांचं ऐकू शकतो. पण तोच सिंह जंगलातला असेल तर तो माणसांचं ऐकू शकत नाही. आणि म्हणून एका अर्थाने हे सर्व 40-44 ब्राह्मणेर हे बुद्धाच्या सहवासात राहत आहेत 10 दिवसांसाठी. कारण भगवान म्हणतात जे धम्माला पाहतात ते मला पाहतात. जे धम्माला पाहतात, आणि धम्माला पाहणे म्हणजे काय तर शील सदाचाराप्रमाणे जीवन व्यतीत करणे हेच धम्माला पाहणे आहे. शील पालन करणे, ध्यान करणे हे धम्माला पाहणे आहे. मग पंचशील असेल, अष्टशील असेल, दशशील असेल पालन करणे, 4 आर्य सत्यांचं दर्शन असेल, आर्य अष्टांगिक मार्गाप्रमाणे जीवन व्यतीत करणे असेल, 10 पारमिता पाळणे असेल, हे धम्माला पाहणे आहे. जसं विपस्सना हा शब्द आहे, विशेष प्रकारे पाहणे. जे धम्माचं आचरण करतात ते धम्माला पाहतात आणि जे धम्माला पाहतात ते बुद्धाला पाहतात. बुद्ध पुत्र म्हणूनच त्यांना म्हणतात भगवान बुद्धांचं अनुकरण करणारे असतात. आता मघासी आमचे धम्मबोधी भंतेजी म्हणाले की अनुयायी कुणाला म्हणतात. मग ते बाबासाहेबांचे अनुयायी आपण म्हणून घेत असेल किंवा भगवान बुद्धांचे अनुयायी आपण म्हणून घेत असेल, अनुयायी कुणाला म्हणतात तर ज्यांचे अनुयायी असतात त्या महापुरुषांच्या विचारांचं अनुसरण करणारे जे असतात त्यांना अनुयायी म्हणतात. अनुसरण करणारे किंवा त्यांच्या तत्वज्ञानाचं, त्यांच्या विचारांचं त्यांना फॉलो करणारे जे असतात, फॉलोअर्स ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, ते अनुयायी असतात. आपण बाबासाहेबांचेही अनुयायी आहोत आणि भगवान बुद्धांचेही अनुयायी आहोत. मग भगवान बुद्धांमध्ये असलेले गुण, बोधिसत्व बाबासाहेबांमध्ये असलेले गुण आपल्यामध्ये असायला पाहिजे. कारण तर आपण अनुयायी आहोत. बाबासाहेबांनी मग भगवान बुद्धांचा धम्म आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे आपण भगवान बुद्धांच्या धम्माचं आचरण श्रद्धापूर्वक केलं पाहिजे. जे कोणी श्रद्धापूर्वक भगवान बुद्धांच्या धम्माचं आचरण करतात ते लोक वर्तमान आणि भविष्यामध्ये देखील सुख आणि सुखपूर्वक जीवन व्यतीत करू शकतात. त्यामुळे भगवान महामंगल सूक्तातील एका गाथेमध्ये म्हणतात, असे वनाच बालानं पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानं येतं मंगलमुत्तमं. ही भगवंताची वाणी आहे. हे भगवंताचे शब्द आहेत, भगवंताच्या मुखातून निघालेले. जगप्रसिद्ध असा पाली साहित्यातील
बौद्ध साहित्यातील त्रिपिटकातील सुत्तपिटकातील महामंगल सुत्तातील ही पहिली गाथा आहे. बाबासाहेब कर्डकांना लिहिलेल्या पत्रामध्ये या गाथेचा सुत्ताचा उल्लेख करतात की बौद्ध पद्धतीने संपन्न होणाऱ्या विवाहामध्ये लग्न लावणाऱ्याने महामंगल सुत्ताचं पठण करावे. का तर त्यामध्ये गृहस्थी जीवनाला यशस्वी कसं बनवावे यासाठी म्हणून भगवान बुद्धांनी श्रावस्तीमध्ये या महामंगल सुत्ताचा उपदेश केलेला आहे. 38 प्रकारचे मंगल त्या महामंगल सुत्तात सांगितलेले आहेत आणि त्यातील ही पहिली गाथा आहे. त्या गाथेत भगवान म्हणतात असेवनाच बालानं मूर्खांची संगती जीवनामध्ये कधी करू नये. कारण संगतीचा परिणाम होतो. संगतीचा परिणाम होतो. सिंहाचं पिल्लू जर गाढवाच्या कळपामध्ये टाकलं तर ते त्या गाढवांप्रमाणे वागते. संगतीचा परिणाम होतो. त्यामुळे भगवान म्हणतात की जीवनामध्ये चांगला व्यक्ती बनण्यासाठी, सुखी राहण्यासाठी म्हणून तुम्ही कधीही मूर्ख व्यक्तीची संगती नाही धरली पाहिजे. चांगल्या व्यक्तीच्या, चांगल्या लोकांच्याच सहवासात राहिलं पाहिजे. कारण स्वभावाचा, संस्काराचा परिणाम होत असतो. चोर चोरासोबतच राहू शकतो, त्याला चांगल्या लोकांसोबत राहवत नाही, तो त्याला करमत नाही. एखादी अकुशल दुराचारी स्त्री असेल, तिला सज्जन स्त्रियांसोबत राहायला आवडत नाही. आणि जी सज्जन स्त्री असेल तिला दुराचारी स्त्रियांसोबत राहायला आवडत नाही. जे विद्यार्थी हुशार असतात त्यांना कमी हुशार मुलांबरोबर राहायला आवडत नाही, त्यांच्याशी मैत्री करायला आवडत नाही. आणि जे हुशार नसतात त्यांना हुशार मुलांबरोबर, विद्यार्थ्यांबरोबर राहायला आवडत नाही. सहवासाचा परिणाम होतो. चोराला चोर चांगलाच म्हणतो आणि चांगल्याला चांगली माणसं चांगलं म्हणू शकतात. आपली प्रवृत्ती कोणती आहे हे आपल्यावर डिपेंड आहे, आपल्यावर अवलंबून आहे. आपला जसा स्वभाव असेल तसं जग आपल्याला दिसते. चष्मा ज्या रंगाचा आपण आपल्या डोळ्यांवरती लावलेला असेल तसं जग आपल्याला दिसते. आपलं हृदय, आपलं मन, आपल्या चित्ताची अवस्था जशी असेल तसं हे जग आपल्याला दिसते. आपण रागीट असेल, आपण दुराचारी असेल तर सहज बोलताना आणि जगाकडे पाहताना आपण त्याच नजरेतून जगाला पाहत असतो आणि आपणही म्हणत असतो जग फार दुराचारी आहे. पण हकीकतमध्ये जर आपण सदाचारी असेल तर आपल्याला बुद्ध दिसतात, आपल्याला बाबासाहेब दिसतात, आपल्याला सिलवान माणसे दिसतात, आपल्याला भिक्खू दिसतात की जे चांगले आहेत. आपण जसे असू आपल्याला जग तसं दिसतं. म्हणून भगवान म्हणाले की मूर्ख लोकांची कधीही संगत करू नका. तुम्ही तुमच्या मुलांना, शालेय जीवन जगणाऱ्या मुलांना किंवा महाविद्यालयीन जीवन जगणाऱ्या मुलांना नेहमी सांगत असाल की बाबा, बाबू, ताई, तुझे मित्रमैत्रिणी जे असतील ते चांगले मित्रमैत्रिणी निवड. चांगल्या मुलींबरोबर राहा. बाई, चांगल्या मुलीबरोबर राहा. चांगल्या विद्यार्थ्यांबरोबर राहा. दादा, चांगल्या विद्यार्थ्यांबरोबर राहा. चांगले मित्र जमव तू. का तर सहवासाचा परिणाम होतो. आम्ही पाहतोय आज घडीला तुम्हा सर्वांकडे मुलं असतील, मुली असतील. आम्ही नेहमी सांगतो एक काळ होता वडीलधारी माणसं चांगली होती, इमानदार होती, प्रामाणिक होती. म्हणून त्या काळातली मुलं, लहान लहान आणि जवान मुलं मुली हे सुद्धा प्रामाणिक, सिलवान आणि इमानदार होते. मोठ्यांचा आदर करणारी लोक होती. पण ती पिढी आता नष्ट होत चालली आहे, नष्टप्राय होत चाललेली आहे. आज मायबापाला लेकरं घाबरत नाहीत तर कोणते वडीलधारी माणसं त्यांच्या पुढे. एक काळ होता गावामध्ये ज्येष्ठ माणूस असेल, कोणता एखादी महिला असेल वयस्कर, तर गावातल्या स्त्रिया, गावातली मुलं त्या माणसाला, त्या बाईला घाबरायचे. आदरपूर्वक भीती असायची मनामध्ये. आता मात्र ना मम्मीचं कोणी ऐकते ना पप्पाचं कोणी ऐकते. आणि सांगायला गेलं तर ना मम्मी समजते ना वडील समजतात. त्यांना अपमानित करणे,
त्यांना फिरवून बोलणे, त्यांना त्रास देणे, त्यांना परेशान करणे हे आज सर्वत्र दिसत आहे बघा. एवढं विदारक दृश्य आहे. घराघरांमध्ये अनेकांची झाकली मूठ आहे. काही लोकांची झाकलेली आहे आणि काही लोकांची ओपन आहे. पण प्रत्येकाच्या घरांमध्ये मुला मुलींच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर परिस्थिती खूप वाईट आहे. आम्ही नेहमी सांगतो, चांगल्या चांगल्या इंग्रजी शाळांमध्ये आपली मुलं असतात, पण संस्काराच्या बाबतीमध्ये मात्र ते झिरो असतात. इंजिनिअरिंग मध्ये फर्स्ट येतील, मेडिकल डिपार्टमेंटला जातील, MBBS करतील, BHMS करतील किंवा अजून काही डिग्री घेतील, MDC, त्यामध्ये एक्सपर्ट असतील, खूप मोठे मार्क्स घेतील. पण या मानवी जीवनाचं शिक्षण जे आहे त्यामध्ये मात्र त्यांना मार्क्स कमी पडतात. याला काय कारण आहे माहिती आहे तुम्हाला? याला कारण आहे आई वडील. आई वडिलांचं मुलांवरती जर लक्ष नसेल लहानपणामध्ये, या वाढणाऱ्या वयामध्ये, तर मुलं बिघडू शकतात. आणि म्हणून मुलांना धम्माचे संस्कार देणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी असे श्रामणेर शिबिर, श्रामणेर प्रशिक्षण शिबिर सातत्याने आपल्या परिसरामध्ये झाले पाहिजे. कारण भगवान बुद्ध म्हणाले की मूर्खांची संगती जर करत राहिलात तर तुम्ही सुद्धा मूर्ख बनाल. मग मूर्खांची संगती करावयाची नाही आहे तर कुणाची संगती करावी या संदर्भात भगवान बुद्ध म्हणतात पंडितानंच सेवना. काय म्हणतात भगवान? पंडितानंच सेवना. पंडित म्हणजे हुशार, ज्ञानी, सिलवान, गुणवान ज्याला आपण म्हणू ते पंडित लोक. मग पंडितानंच सेवना, पंडित लोकांच्या सहवासामध्ये आपण राहिलं पाहिजे. आता मी जसं मघासी म्हणालो की एका अर्थाने 10 दिवसांसाठी का होईना हे बुद्धाच्या सहवासात राहत आहेत. सकाळी उठलं की ध्यान करत आहेत, त्यानंतर वंदना करत असतील, त्यानंतर आपल्या उपाध्यायाची देशना ऐकत असतील, त्यानंतर पुन्हा धम्मचर्चा करत असतील, त्यानंतर भोजनदान करत असतील, शिस्तीमध्ये भोजनदान करत असतील, शिस्तीमध्ये बसत असतील, शिस्तीमध्ये झोपत असतील, नाही का? घरी बेशिस्त राहणारी मुलं 10 दिवसांसाठी का होईना इथे चिवरधारी असल्यामुळे, श्रामणेर जीवन जगत असल्यामुळे फुल ना फुलाची पाकळी त्यांच्यामध्ये परिवर्तन होईल. ही परिवर्तनाची नांदी आहे. नेहमी आम्ही सांगतो आपल्या लोकांना ताव येतो, माणसांना ताव आला पाहिजे, पण कोणता ताव आणि कोणत्या प्रकारचा ताव आला पाहिजे तर कोणाचा बदला घेण्याचा ताव नाही आला पाहिजे. 7 जन्म तोंड न पाहण्याचा ताव नाही आला पाहिजे. अहंकार करण्याचा ताव नाही आला पाहिजे. त्याने असं केलं तर मी पण असं करेल, मी काही कमी आहे का? त्याने असं बोललं तर मी पण बोलेल, मी काय कमी आहे का? असा ताव नाही आला पाहिजे. ताव आला पाहिजे स्वतःला सिद्ध करण्यासाठीचा ताव आला पाहिजे. स्वतःला सिलवान बनविण्याचा ताव आला पाहिजे. समाज कार्य करण्याचा ताव आला पाहिजे. विहारात जाण्याचा ताव आला पाहिजे. काल आम्ही एका ठिकाणी गेलो, असेच मतभेद सुरू होते काहीतरी समाजामध्ये. त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून आम्हाला बोलवलं. विहारामध्ये म्हणते लोक येत नाही आहेत, जरा लोकांना सांगा. मग मी त्यांना विचारलं की बा काय कारण आहे विहारामध्ये न जाण्याचं. तेव्हा त्यातील एक भगिनी म्हणते हे जे काही आहेत त्यांनी निर्देश करून सांगितलं, यांनी आमच्याकडे माईक दिला नाही आणि यांनी आम्हाला वंदना म्हणू देत नाहीत, यांनी आम्हाला वंदनेला या म्हणून असं म्हणत नाहीत आणि त्यांचे आमचे आता भांडणं झालेले आहेत आणि म्हणून आम्ही विहारात जाणं बंद केलं. हा मूर्खपणाचा ताव आहे. कोणता ताव आहे? कुणाशी तरी आपलं भांडण आहे म्हणून, आपला इगो हार्ट झालाय म्हणून, आपल्या मनासारखं होत नाही आहे म्हणून आपण विहारात नाही जायचं, आपण भंतेंना भोजन नाही द्यायचं, आपण धार्मिक कार्यांमध्ये सहभागी नाही व्हायचं. हा ताव तर मूर्खपणाचा ताव आहे. अरे लोक विहारात कसे घेऊन येईल मी? लोक बुद्धगयेला कसे घेऊन जाईल मी?
लोकांना ध्यान शिबिरांसाठी नंबर कसे लावून देईल मी, लोकांना चांगल्या वळणावरती कसं आणेल मी, समाजातील व्यसनाधीनता कमी कशी करेल मी, भिक्खूंना वारंवार आपल्या वस्तीमध्ये आणून त्यांची धम्मदेसना कशी आयोजित करेल मी, असा ताव आला पाहिजे. हा ताव सुज्ञपणाचा ताव आहे, हा ज्ञानी माणसांचा आलेला ताव आहे आणि तो ताव आला पाहिजे, ताव चांगला आला पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले असा चांगला ताव येण्यासाठी देखील आपल्याला सहवास चांगला लाभला पाहिजे. आणि म्हणून भगवंत म्हणाले पंडितानंत सेवना, पंडित लोकांचा सहवास आपल्याला लाभला पाहिजे. आपण त्यांच्या सहवासात गेलो पाहिजे. नाही तर बऱ्याच लोकांना वाटते आमच्या सहवासात आलं पाहिजे, आम्हाला विचारलं पाहिजे, आम्हाला बोलले पाहिजे, अगोदर आम्हाला जय भीम घातला पाहिजे, इथपर्यंत चालते आपलं. आम्हाला जय भीम अगोदर म्हटले तर मग आम्ही जय भीम म्हणू. म्हणजे अहंकार आपला कुठपर्यंत आहे बघा. तो बाबासाहेबांनी मोठ्या कष्टाने, मोठ्या मेहनतीने, मोठ्या जिद्दीने आपल्याला हा बुद्धाचा धम्म दिलेला आहे. आणि बुद्धाचा धम्म माणसं घडवणारा आहे. बाबासाहेब म्हणतात धम्माचा प्रचार करणे म्हणजे मानव सेवा करणे आहे एक प्रकारे. माहित आहे तुम्हाला? कारण भगवान बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू हा आहे की माणसाने माणसाशी माणुसकीने वागणे. भगवान बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे की माणसं घडली पाहिजे, माणसांची मन निर्मळ बनली पाहिजे, माणसांमध्ये प्रेम, आपुलकी, जिव्हाळा निर्माण झाला पाहिजे, करुणेचा भाव निर्माण झाला पाहिजे, दयेचा भाव निर्माण झाला पाहिजे, परोपकाराचा भाव निर्माण झाला पाहिजे. माणसांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. प्राणी जर एकमेकांना समजून घेऊ शकतात तर माणसांनी एकमेकांना का समजून घेऊ नये. म्हणून मी तुम्हाला आता सरते शेवटी एक छोटीशी स्टोरी सांगतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. हा जो धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिला तो किती अनमोल आहे, तो आपण कसा टिकवला पाहिजे, आपल्या आजूबाजूचं वातावरण किती भयानक बनत चाललेलं आहे याचा प्रकर्षाने आपण विचार केला पाहिजे. त्या बाबतीत आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे की आपण काय करतो आहोत. आता मघाशी स्टार्टिंगला मी सांगितल्यानुसार केवळ खाणे पिणे, स्वतःचं पोट भरणे, स्वतःची माडी बांधणे, गाडी घेणे, स्वतःच्या मुलांना शिक्षण देणे एवढंच म्हणून आपलं कर्तव्य नाही आहे. ज्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी जीवाचं रान केलं, ज्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित केलं, आता आमच्या भंतेंनी सांगितल्यानुसार 4 मुलं, 3 मुले, पत्नी, मुलगी मातीमध्ये गेली असं म्हटलेलं आहे. 3 मुलं, मुलगी, पत्नी मातीमध्ये गेली. काल परवाला रमाईची जयंती 7 तारखेला साजरी झाली बघा. 37 वर्षांमध्ये रमाईचा अंत झाला, शरीर गेलं रमाईचं. 37 वर्षाचं आयुष्य लाभलं बघा रमाई. हा महान त्याग आहे. डायबिटीज असताना, गुडघ्यांचा आजार असताना, प्रचंड प्रमाणात टेन्शन असताना, कौटुंबिक टेन्शन असताना बाबासाहेबांनी आपल्यासाठी समान अधिकार देण्यासाठी म्हणून संविधान लिहिलं. आपला सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आपल्याला संविधानात्मक तरतुदी करून दिल्या, अधिकार प्राप्त करून दिले आणि त्याशिवाय सुखी जीवन जगण्यासाठी म्हणून बुद्धाचा धम्म दिला. तर एकदा एका राजाने आपल्या नगरातील एका गरीब व्यक्तीला, ज्याच्याकडे 18 विश्व दारिद्र्य होतं, त्याची गरिबी, त्याचं दारिद्र्य हटविण्यासाठी, त्याला श्रीमंत बनण्यासाठी म्हणून राजाने त्याच्यावरती दया करून त्याला एक चंदनाची बाग भेट म्हणून दिली. ती चंदनाची बाग भेट म्हणून दिल्यानंतर काही दिवस गेले. राजाला नगरामध्ये प्रदक्षिणा घालावयाची होती. राजा रथात बसला, प्रधानमंत्र्याला, सैनिकांना सोबत घेतलं आणि राजा नगरामध्ये प्रदक्षिणा घालताना तो जो गरीब व्यक्ती होता, ज्याला चंदनाची बाग भेट दिली होती, त्याच्या घरापर्यंत राजाचा रथ पोहोचल्यानंतर राजाने आपल्या प्रधानाला सांगितले की या ठिकाणी राहणाऱ्या एका गरीब व्यक्तीला आपण काही दिवसांपूर्वी चंदनाची बाग भेट म्हणून दिली होती, जरा बोलवून आणा त्याला, त्याचे दिवस बदलले असतील तर त्याची भेट घेऊया. प्रधान त्याच्या घरामध्ये जातो. झोपडी असते,
आणि त्याला सांगतो की राजा आपल्याला दर्शन देण्यासाठी आलेले आहेत. तो लगेचच बाहेर येतो, राजाला वंदन करतो, नमस्कार करतो आणि राजाला म्हणतो, महाराज सांगा मी आपली काय सेवा करू. त्यावर तो राजा उत्तरतो, मला सांग, माझी सेवा वगैरे करू नको, पण काही दिवसांपूर्वी मी तुला चंदनाची बाग भेट दिली होती, त्या बागेचं तू काय केलाय तेवढं मला सांग फक्त. त्यावर तो गरीब व्यक्ती म्हणतो की महाराज, आपण जेव्हा मला चंदनाची बाग भेट दिली होती तेव्हा चंदनाची झाडं रोपटी होती. मी त्याला पाणी घातलं, खत घातलं, निगराणी केली, झाडं मोठी झाली. मोठी झाल्यानंतर त्याच्यावरती कुऱ्हाड चालवली, संपूर्ण चंदनाची बाग तोडली. तोडल्यानंतर त्याचा फास रचला, म्हणजे एकत्र ती लाकडं ठेवली, त्याला काडी लावली, फुंकून दिलं. सर्व चंदनाची लाकडं जळाली आणि जळालेल्या लाकडांमधून मी लोहार असल्यामुळे माझ्यासाठी लागेल तेवढा कोळसा मी माझ्याकडे ठेवला. मला जो कोळसा नको होता तो मी माझ्या ज्ञाती बांधवांना, नातेवाईकांना दिला आणि जी राख होती ती राखही मी फेकून दिली. राजाने डोक्यावर हात मारून घेतला. राजा त्याच्याकडे पाहून त्याला म्हणाला, अरे किती मूर्ख आहेस तू, तुला मी चंदनाची बाग भेट दिली आहे आणि तू जाळून टाकली. तो म्हणाला, हो महाराज. राजा म्हणतो त्याला, तुझ्याकडे एखादं शिल्लक लाकूड आहे का त्यातील, त्या बागेतील? तेव्हा तो म्हणतो, महाराज एक मिनिटभर थांबा, मी जरा घरामध्ये शोधतो. आणि तो घरात जातो, त्याच्या झोपडीमध्ये पाहतो तर याने कुऱ्हाडीचा दांडा चंदनाच्या लाकडाचा बनवला होता. माणसाला मड जाळण्यासाठी चंदनाचा तुकडा मिळत नाही लाकडाचा, आणि याने चंदनाच्या लाकडाचा कुऱ्हाडीचा दांडा बनवला होता. आणि राजाला आणून त्याने दाखवला, महाराज एवढा दांडा तो माझ्याकडे शिल्लक उरलेला आहे, आता सांगा मी काय करू शकतो. तो राजा त्याला म्हणतो, चाल माझ्या बरोबर. मग राजा त्याला घेऊन जातो चंदनाच्या व्यापाऱ्याकडे आणि तो जे लाकूड आहे कुऱ्हाडीच्या दांड्याचं त्या चंदनाच्या व्यापाऱ्याकडे देतो. आणि राजा म्हणतो, हे तोल, याचं वजन कर आणि सांग याची किती किंमत येते. तो चंदनाचा व्यापारी त्या लाकडाला घेतो, तोलतो आणि त्याच्या मोबदल्यात भरपूर पैसे येतात. ते पैसे पाहून तो गरीब व्यक्ती तो डोक्यावर हात मारून घेतो आणि त्याला पश्चाताप होतो. एका कुऱ्हाडीच्या दांड्याचे जर एवढी रक्कम मिळू शकते तर राजाने आपल्याला काय दिलं होतं? अख्खी चंदनाची बाग भेट दिली होती. मी मालामाल झालो असतो, मी चंदनाची बाग जर सांभाळली असती तर. परंतु मला ते सुचलं नाही, माझं डोकं चाललं नाही, माझी बुद्धी काम केली नाही आणि मी त्या चंदनाच्या लाकडांचा कोळसा केला, राख केली. बांधवांनो, श्रद्धावान उपासक उपासिकांनो, मी ही छोटीशी कथा यासाठी म्हणून, या अर्थाने म्हणून तुमच्या समोर ठेवली आहे की तो राजा म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून तो राजा आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि चंदनाची बाग दुसरी तिसरी काही नसून चंदनाची बाग म्हणजे आहे बुद्ध धम्म. हा बुद्ध धम्म बाबासाहेबांनी महत्प्रयासाने आपल्याला दिलेला आहे. हा महासागर आहे बुद्ध धम्माचा. हा जर सांभाळता आला आपल्याला तर आपण खूप काही करू शकतो जगतामध्ये. पण जर कधी भगवान बुद्ध की जय हो, बाबासाहेब की जय हो यातच गुंतून राहिलो आणि आचरणाचा पत्ता नाही ठेवला, सील कशाला म्हणतात, दान कशाला म्हणतात, ध्यान कशाला म्हणतात, ह्या बाबतीमध्ये जर आपण गंभीर नाही राहिलो तर तुम्हाला सांगतो येणारे दिवस कसे असतील सांगता येत नाही. कारण जेव्हा बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 नागपूरमध्ये विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्याला दिली, त्याच्या दुसऱ्या दिवशी 15 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी जे ऐतिहासिक भाषण दिले त्या भाषणामध्ये बाबासाहेबांचा एक संदर्भ आहे. बोलताना बाबासाहेब म्हणाले, बांधवांनो, इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने उद्या चालून तुमच्याकडे बोट करून अशी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराणी बुद्ध धम्म बाटविला. कारण जर भीम के लखते जिगर
आधे इधरण आधे उधरण अर्ध्यापेक्षा जास्त उधर जर जातील तर याचा अर्थ काय लावायचा हे मी तुम्हाला सांगायला नको. आणि म्हणून ही जमेची बाजू आहे. 12 वर्षांपासून आपण हे कार्य महान कार्य करत आहात. निश्चितपणे तुम्ही धन्यवादास अभिनंदनास पात्र आहात. मी तुम्हा सर्वांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करतो. सर्व श्रामणेरांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करतो. तुम्हा सर्वांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. पूजनीय भिक्खू संघ, मला माझ्याकडून बोलताना काही त्रुटी झाली असल्यास त्याबद्दल क्षमा करेल. ओकास वंदामि भन्ते. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम.